एनडीएला पूर्ण बहुमत। कलानुसार प्रशांत किशोर यांच्या जेएसपीचं मात्र खातंही उघडलेलं नाहीये, शून्य ठिकाणी आघाडी। तर इथे एजन्सी मतदार हे प्रशांत किशोर यांच्याकडे वळतील असं वाटलं होतं। नव्या व्यवस्थेसाठी युवा वर्ग त्यांच्याकडे जाईल असं वाटलं होतं। मात्र जेएसपीचा एकही उमेदवार या ठिकाणी टिकला नाही, एकही उमेदवार आघाडीवर नाही। आकडेवारीवर पुन्हा एक नजर टाकूया। भाजप 84, जेडीयू 77, एलजेपी 22 जागी आघाडीवर, तर महाआघाडीमध्ये आरजेडी 35 जागी आणि काँग्रेस 6 जागी आघाडीवर आहे। तर एनडीए 187 आणि महाआघाडी 49 जागांवर या ठिकाणी आघाडीवर, आरजेडी 35 आणि काँग्रेस मात्र 6 आणि डावे 7, म्हणजे डाव्यांपेक्षा सुद्धा काँग्रेसला या ठिकाणी कमी जागा मिळाल्या आहेत। पुन्हा एकदा पाहूयात एनडीएची आकडेवारी। 187 जागा, 84 जागांवर भाजप, जेडीयू 77, एलजेपी 22 जागांवर या ठिकाणी आघाडीवर। भाजपच्या मैथिली ठाकूर अलीनगरमधून 8544 मतांनी आघाडीवर आहेत। मैथिली ठाकूर या आता विजयाच्या वाटेवर, तर आरजेडीचे विनोद मिश्रा अलीनगरमधून पिछाडीवर आहेत। सगळ्यात अनुभवी असलेले उमेदवार मिश्रा हे पिछाडीवर आहेत। जेएनसी मधून येणाऱ्या मैथिली ठाकूर यांच्यावर भाजपने विश्वास दाखवला आणि मैथिली ठाकूर यांना उमेदवारी दिलेली होती। सुरुवातीला त्यांच्या या उमेदवारीला विरोध झालेला होता, मात्र आता मैथिली ठाकूर आघाडीवर आहेत। भाजपच्या मैथिली ठाकूर अलीगढमधून 8544 मतांनी आघाडीवर आहेत, तर आरजेडीचे विनोद मिश्रा हे पिछाडीवर आहेत। आरजेडीचा हा मतदारसंघ मानला जातो अलीनगर, मात्र त्या ठिकाणाहून आता मैथिली ठाकूर या आघाडीवर आणि विनोद मिश्रा पिछाडीवर आहेत। अलीनगरमधून मैथिली ठाकूर अगदी 25 वर्षाची उमेदवार आहे आणि जेएनसी उमेदवार म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं। मैथिली ठाकूर या ठिकाणी खरं तर तिचा मतदारसंघ नाही, बाहेरून उमेदवार दिला असा प्रचार झाला असताना सुद्धा मैथिली ठाकूर हिचे सूर मात्र बिहारशी अलीगढमधून जुळलेले आहेत आणि तिथून ते विजयी होताना पाहायला मिळते, विजयाच्या उंबरठ्यावर आहे। नक्कीच भाजपचे दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या आघाडीवर आहेत। तारापूर आणि लखीसराय या दोन्ही मतदारसंघामधून 2 उपमुख्यमंत्री उतरवण्यात आलेले होते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणि दोघंही सध्या आघाडीवर आहेत। मैथिली ठाकूर अलीनगरमधून 8544 मतांनी आघाडीवर आहे। राजदच्या विनोद मिश्रा हे सध्या पिछाडीवर आहेत आणि जल्लोष जो आहे तो आता भाजप बिहारमध्ये सुरू झालेला आहे। तर लखीसरायमधून भाजपचे विजय कुमार सिन्हा जे आहेत ते सध्या आघाडीवर आहेत। बिहारमध्ये कलानुसार एनडीएला दणदणीत बहुमत मिळत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय। कलानुसार तेजस्वी यादव आणि राहुल गांधींच्या महाआघाडीचा अक्षरशः धुवा उडावलेला आहे। मागच्या वेळेला जितक्या जागा निवडून आलेल्या होत्या त्याच्यापेक्षा निम्म्याहून जागा ज्या आहेत त्या कमी झाल्याचे चित्र सध्या तरी दिसतंय। भाजपच्या मैथिली ठाकूर अलीनगरमधून 8544 मतांनी आघाडीवर आहेत, तर आरजेडीचे विनोद मिश्रा अलीनगरमधून पिछाडीवर आहेत। मैथिली ठाकूर या ठिकाणी विजयाच्या उंबरठ्यावर, मैथिलीचे सूर बिहारला देखील साथ घालतायत असं दिसतंय। तर इथे आपण पुन्हा आकडेवारी पाहूया। भाजप सगळ्यात मोठा पक्ष 84 जागा घेऊन, तर जेडीयू 77 आणि एलजेपी 22, तर इथे महाआघाडीमध्ये काँग्रेस 6 आणि आरजेडी 35 जागा। नक्कीच अक्षरशः महाआघाडीचा जो आहे तो या ठिकाणी धुवा उडवल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय। एनडीए 187, महाआघाडी 49 जागा, जेसीपी जनसुराज पक्ष प्रशांत किशोर यांचा धुवा उडालेला आहे। 0 जागांवर येऊन ते आता थांबलेले आहेत। इतर पक्ष 7, म्हणजे इतर पक्षांची चमकदार